नवरा पसंत नसल्यानं नवविवाहितेनं त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आलाय। विवाहितेनं चोरी झाल्याचा कांगावा केला होता आणि त्या चोरट्यांकडून झालेल्या मारहाणीत नवऱ्याचा मृत्यू झाल्याची तक्रार पत्नीनं पोलिसात दिली। मात्र पोलिसांना संशय आला आणि त्यांनी पत्नीची चौकशी केली असता तिनंच पतीची हत्या केल्याचं सांगितलंय। वृषाली साळुंके असं हत्या करणाऱ्या क्रूर पत्नीचं नाव आहे। गेल्याच वर्षी जगदीश आणि वृषाली यांचा विवाह झाला होता। लग्नानंतर दोघांमध्ये वादावादी होत होती। जगदीशने या प्रकरणी अनेकदा पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर पत्नीनं जगदीश याचाच काटा काढला। एकूणच आपण बघतोय या संदर्भात या पत्नीनं स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या पतीचा काटा काढलेला आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणी चोरीचा बनाव रचत या पत्नीनं चोरट्यांच्या मारहाणीत पतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं भासवलं होतं, मात्र पोलीस तपासात तिचे बिंग उघडं पडलं। चोरीचा बनाव आणि पतीची हत्या या सगळ्या प्रकरणीच आता ही पत्नी पोलिसांच्या कचाट्यात सापडलेली आहे। नवरा पसंत नसल्यानं पत्नीनं पतीला संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। कल्याणचा हा प्रकार आहे। चोरीचा कांगावा आणि कांगाव्यानंतर या पत्नीचा पोलिसांमध्ये जाऊन स्वतः केलेला बनाव आता समोर आलाय। पसंत नव्हता, यांचं 3 महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं। कोणत्या मुलीला मुलगा पसंत नव्हता। या कारणावरून त्या मुलीनं तिच्या नवऱ्याला प्रथम विष पाजून नंतर त्या दोरीनं गळा आवळून त्याचा खून केला आणि त्याबाबत तिनं आरडाओरडा कांगावा असा केला की माझ्या नवऱ्याला कोणीतरी मारलेला आहे। पण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्याच्या गळ्यावरती मार्क होते, त्याच्यामुळं डॉक्टरांनी सांगितलं की याच्यामध्ये काहीतरी संशयाचा भाग आहे, म्हणजे त्याचा विषय होता ते संशय आले नाही। तिच्या पत्नीला पोलिसांना बोलावून घेऊन तिच्याकडं सखोल चौकशी केली असता तिनं आपल्या नवऱ्याचा अशा प्रकारे खून केल्याची तिनं कबुली दिलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।